नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आज माझ्यासोबत सलीम कधी पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहूया पुढील ही बातमी। महाराष्ट्रात सध्या अधिवेशन सुरू आहे आणि यावेळी विविध पक्षांकडून आंदोलन केले जातात, याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। पाहूया पुढील ही बातमी। आम्ही यावेळेस मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहत आहेत कोळी ढोर समाजाकडून विविध मागण्या घेऊन आज मुंबई अधिवेशनाचा पहिला दिवस असताना या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। नेमके मागण्या काय आहेत आणि काय मागण्या घेऊन या ठिकाणी विविध पक्षांकडनं आणि संघटनांकडनं आंदोलन केले जात आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। पाहूया। मी दत्तभाऊ सुरोशे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्हार ढोर टोकरे कोळी संघर्ष समितीचा प्रमुख या नात्यानं आम्ही या संघर्ष समितीच्या माध्यमातून आज इकडे आंदोलन घेतलंय। मग ह्या आंदोलनामध्ये मोर्चा प्लस उपोषण आहे, आमरण उपोषण। परंतु शासनाने काही अटी घातलेल्या आहेत आणि तुम्हाला करता येत नाही म्हणतात। शेवटी आम्हाला अधिकार दिलेला आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे। आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार। त्यांचा जो वेळ आहे त्या वेळेच्या नंतर आम्ही गेटवर आंदोलन करू, त्याचा काही विषय नाही। पण आमची एकच मागणी आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये जो न्याय दिला जातो संविधानाने 1950 पूर्वीच्या कोळी नदीवरनं त्यांना जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र दिली जाते, त्याचप्रमाणे OTSP क्षेत्रातील सर्व आदिवासी महादेव ढोर टोकरे कोळी बांधवांना सुद्धा अनुसूचित जमातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिली पाहिजे। हा एकच आज CMO कार्यालयाशी आणि बावनकुळे साहेबांच्या कार्यालयाशी बोलणं झालेलं आहे, परंतु त्यांच्याकडून आणखी काही कुठला निरोप आलेला नाही। आणि या सगळ्या मागण्या ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे निवेदन आहे आणि त्यांच्याकडे सगळ्या मागण्या झालेल्या, त्यांच्याकडे मीटिंग झालेल्या आहेत। आणि आपण 10/12/2025 ला म्हणजे 10 डिसेंबरला आपण हिवाळी अधिवेशनावर आपण खूप मोठा मोर्चा नेलता आणि ते 5 दिवस उपोषण केलं होतं। ते पण हीच मागणी होती, त्या मागण्याचं निवेदन त्यांच्याकडे आहे। त्यांच्या 2 मीटिंग लागल्या होत्या, त्यांनी ती कॅन्सल केल्या होत्या। त्याच्यानंतर आज पण आणखी आम्हाला निरोप त्यांचा आलेला नाही। त्यामुळं पूर्ण निवेदन आणि मागण्या या सर्व मंत्र्यांकडे ऑलरेडी आमच्या आहेत। मुख्यमंत्र्यांकडे पण आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत, आदिवासी मंत्र्यांकडे पण आहेत आणि बावनकुळे साहेबांकडे पण आहेत।